कवी, विद्वान आणि गुणी व्यक्तीमुळं राजाची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरते. त्यामुळे राजा किंवा राज्यकर्त्याने कवी, विद्वान, शास्त्रज्ञ, प्रामाणिक व्यक्तींना आश्रय द्यावा, त्यांचा योग्य सन्मान करावा, त्यांना संतुष्ट ठेवावं. परंतु राजाने केवळ स्वतःची स्तुती ऐकण्यात रमू नये. स्वतःच्या गौरवाच्या मोहामुळे राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होणं हा एक दोष आहे. तसेच भाट म्हणजेच वंशावळी सांगणारे, पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या कवींनाही काही प्रमाणात आश्रय द्यावा. त्यांच्या गुणाचा आदर करून त्यांना योग्य स्थान द्यावं. मात्र कवी, भाट किंवा इतर कलावंतांना राज्यकारभाराच्या बैठकीत किंवा महत्वाच्या प्रशासकीय कामकाजात सहभागी करू नये. कारण राज्यकारभाराशी थेट संबंध नसलेले असे लोक कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहिल्यास काही गोष्टी उघडपणे बोलता येते, काही गोष्टी गुप्त ठेवणं आवश्यक असतं. त्यामुळे कारभाऱ्यांना मोकळेपणाने चर्चा करता येत नाही, कामात अडथळा निर्माण होतो. म्हणून राज्यकारभाराच्या वेळी आवश्यक अधिकारी व संबंधित व्यक्तीच असावेत, बाहेरील व्यक्तींचा त्यामध्ये हस्तक्षेप नसावा. श्री शिवछत्रपतींच्या कार्यनीतीतील असे संदेश संपूर्ण ऐका @VN Shinde 5262 या यूट्यूब चॅनेलवर दर शनिवारी सायंकाळी 7 वाजता. नवीन भागाची माहिती मिळण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.